ती एक एम्बिशियस मुलगी होती, स्कूलमध्ये टॉपर, एव्हरीवेअर, स्पोर्ट्स असो, कोणत्या आर्टिस्टिक कॉम्पिटिशन्स असो, कोणतं हस्तलेखन कॉम्पिटिशन असो, बट एव्हरीवेअर ती मुलगी जी होती ती एकदम टॉप करत होती. जय महाराष्ट्र, जय शिवराय सगळ्यांना. आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी स्टोरी सांगणार आहे ती आजच्या हजारो स्त्रियांची स्टोरीज आहे. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की मी फक्त घरासाठीच आहे का, घरातली कामं करण्यासाठीच आहे का? सो आज जी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे त्याच्यामध्ये जी आहे ना लाईफ स्टोरी, ती एक्झॅक्ट तुमच्यासारखीच आहे. बट त्याआधी तुम्हाला जर मोटिवेशन झालं, घर बसल्या डिजिटल स्किल्स शिकून अर्निंग कशी जनरेट करायची आहे, आयडियाज कशा पाहिजे, सो याच्याशी रिलेटेड जर नेक्स्ट व्हिडिओज पाहिजे तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला इथे ना लाईफ चेंजिंग आयडियाज मिळतात. आणि हो, आणि जर तुम्हाला नवी सुरुवात करायची असेल, डिजिटल स्किल शिकून घर बसल्या इन्कम जनरेट करायची असेल, तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. सो चला वळूया आजच्या स्टोरीकडे. आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, ती एक एम्बिशियस मुलगी होती, स्कूलमध्ये टॉपर, एव्हरीवेअर, स्पोर्ट्स असो, कोणत्या आर्टिस्टिक कॉम्पिटिशन्स असो, कोणतं हस्तलेखन कॉम्पिटिशन असो, बट एव्हरीवेअर ती मुलगी जी होती ती एकदम टॉप करत होती. सो एव्हरीवन सेज, रिलेटिव्ह असो, फॅमिलीज असो, फ्रेंड्स असो किंवा टीचर असो, सगळेजण तिला प्रेज करायचे की ही मुलगी समोर जाऊन काहीतरी मोठं करणार आहे, स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे. आय होप तुम्ही ही जी स्टोरी आहे हे रिलेट करू शकत असाल, किंवा तुमच्या आजूबाजूनी कोणी असेल, तुम्हाला माहिती असेल. पण मग नंतर काय झालं, नंतर आयुष्य थोडं पुढे सरकलं, लग्न झालं, घर झालं, मग हळूहळू स्वतःसाठी जगणं थांबून ते फॅमिलीसाठी झालं. म्हणजे घर बदललं, मुलांच्या जबाबदाऱ्या आल्या, घरच्या जबाबदाऱ्या आल्या, आणि तिचं जे स्वप्न आहे कुठेतरी थांबलं. आणि हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा टर्निंग पॉइंट येतो. कोणाला असं असते की कोणाला कोणाचा सपोर्ट असतो म्हणून ते लोक करतात, बट कोणाचे हेल्थ इश्यूज असतात, मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, किंवा मॅक्सिमम टाइम करिअर गॅप असतो. मेट्रो सिटीज मध्ये असं असते, सिटीज ट्रान्सफर्स अँड ऑल. सो अशा गोष्टी होतात ज्याच्यामुळे करिअरला पॉज लागतो. कोणी विचारलं तू काय करतेस, तर मनातून एक उत्तर यायचं की मी फक्त गृहिणी आहे. पण हा जो फक्त शब्द आहे ना, तो तिला आतून तोडायचा. पण मग नंतर सोशल मीडियावर रील स्क्रोल करताना तिला एक असं पेज दिसलं ज्याच्यात खूप सगळ्या स्त्रिया घर बसल्या डिजिटल स्किल्स शिकून अर्निंग जनरेट करत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक कॉन्फिडन्स होता, एक स्माइल होती, एक स्वतःच्या इन्कमचा ग्लो होता. पण नंतर लगेच मनातून आलं, मी करू शकेल काय, मला जमेल काय, माझं आता करिअर गॅप झालेला आहे आणि हे माझ्या फील्डच्या एकदम वेगळं आहे. सो हे जर लोक करू शकत आहे तर जरुरी नाहीये की मी पण करू शकेल. पण त्या रात्रीनं तिने स्वतःसाठी एक निर्णय घेतला, सुरुवात करायचा. सुरुवात बिलकुलच सोपी नव्हती, कारण नवीन काहीतरी वेगळं शिकत होती. रोज ती एक तास स्वतःसाठी द्यायची. चुका होत होत्या, जमत नव्हत्या गोष्टी, पण तिने हार मानलेली नाही. तिने स्वतःसाठी त्या सगळ्या गोष्टी शिकल्या. आणि मग एक दिवस तिच्या फोनवर नोटिफिकेशन आलं, युअर पेमेंट इज रिसिव्ह. आय नो, तो जो नोटिफिकेशन होता, ती जी अमाऊंट होती ती मोठी नव्हती, पण एक छोटीशी अमाऊंट होती, पण त्याच्यात तिचा कॉन्फिडन्स होता. त्या अमाऊंटने तिला कॉन्फिडन्स आला. ती आरशासमोर एक दिवस उभी होती आणि तिने स्वतःला बघितलं. तिने स्वतःला ती मुलगी बघितली जी एम्बिशियस होती, जिला करिअर घडवायचं होतं, जिला लाईफमध्ये खूप सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, पण ती कुठेतरी हरवली होती. आज जेव्हा ती मिरर मध्ये बघते त्यावेळेस तिला जाणवते की मी तो जो कॉन्फिडन्स आहे तो वापस गेन केलेला आहे. बघा कसं आहे, सुरुवात मोठी नाही, सुरुवात छोटीच होती, पण तिने स्वतःसाठी एक स्टँड घेतला. विदाऊट कोणते शेड्यूल्स डिस्टर्ब न करता, एक जो आहे ना नॉर्मल 1 तास, फक्त 1 तास जर स्वतःसाठी तुम्ही काढू शकता. डिजिटल स्किल्स मध्ये इतकी पॉवर आहे की तुम्ही तुमची जी अर्निंग आहे ना, तुम्ही तुमची अर्निंग घरी बसल्या जनरेट करू शकता. बघा डेफिनेटली मग तुम्हाला तो जो आहे ना, हळूहळू हळूहळू त्या गोष्टींची सवय होत जाते. मग तुम्ही त्याला ना, ऑफकोर्स सगळ्यात मोठं मोटिवेशन तुम्हाला तुमची परिस्थिती असते. तुमचं जो आहे ना पैशापेक्षा मोठं मोटिवेशन कोणतंच नाही आहे. जो एक 9 to 5 जॉब होल्डर आहे तो फक्त 9 to 5 जॉब ना 8 to 7 जॉब करते ऍक्च्युअल मध्ये, जर ट्रॅव्हलिंग टाइम पकडला तर. त्याच्यासाठी मोठं मोटिवेशन काय आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहे. ठीक आहे, एवढं मोठं मोटिवेशन, त्याला इतकी सगळी स्ट्रगल सहन करायला भाग पाडते. तर तुम्हाला तर घरी बसल्या तुम्ही डिजिटल स्किल शिकून अर्निंग करू शकता. फक्त जो पहिली स्टेप आहे ती डिफिकल्ट आहे, बट मग तुमची जी जर्नी आहे ती एकदम स्मूथ आहे. तुमचा लर्निंग माइंडसेट आहे, तुम्हाला डिजिटल स्किल शिकून अर्निंग जनरेट करायची आहे. सो आय एम द बेस्ट पर्सन विथ हुम यू कॅन स्टार्ट युअर जर्नी. बघा तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप गायडन्स दिल्या जाते. एक
तुम्हाला इथे एक एन्व्हायरमेंट मिळते. बघा, एका एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही ग्रो करता. जसं तुम्ही स्कूलमध्ये जाता, ठीक आहे, तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये का बरं जाता? तुम्हाला तिथे ट्युशन मध्ये स्कूलच्या कॉलेजच्या एवढ्या फीस भरायची का बरं गरज आहे? तुम्ही तिथे याच्यासाठी जाता, तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या सारखे लोक असतात, जे एक्सपिरियन्स टीचर्स असतात ते शिकवतात. ते मार्केटमध्ये आता काय आहे त्याचं तुम्हाला करिअर गायडन्स देतात. बघा, तुम्ही खूप लोकांना बघितलं असेल, एक हुशार पर्सन तर असतो, पण त्याला करिअर बद्दल गायडन्स नाही मिळत, तो तिथेच राहते. आणि एक ऍव्हरेज असतो 60-70% वाला, तो वर जातो, कारण त्याला एक प्रॉपर गायडन्स असतो. सो जो प्रॉपर एन्व्हायरमेंट आहे तुम्हाला इथे मिळतो. जर तुम्हाला ही घर बसल्या अर्निंग जनरेट करायची असेल आणि घरी बसून तुम्हाला डिजिटल स्किल शिकायचे असेल, डिजिटल स्किल्स कशा शिकतात, काय करतात, कसं मॉनिटाईज करतात, याचं पूर्ण गायडन्स पाहिजे असेल तर खाली कॉमेंटमध्ये स्टार्ट लिहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक वेळा गो थ्रू करा, बघा. आणि तुम्ही जे आहे ना, तुमचं करिअर पॉज झालेलं नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला एक रिस्टार्टची गरज आहे. तुमच्याजवळ अजून खूप मोठं आयुष्य लिहिणं बाकी आहे. सो स्वतःला हे नका करू, मी करू शकेल काय, या याच्यात नका राहू. येस, यू कॅन, डेफिनेटली यू कॅन डू. सो इथपर्यंत आलेले आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहे ते तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.